नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि या क्षणात एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत। काही विशेष बातम्याही आहेत, पण सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हल्ल्याचं कारण अस्पष्ट। द काश्मीर फाईल्स चित्रपटातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न, पंतप्रधानच सिनेमा उत्तम असल्याचं सांगत असतील तर एकसंधता टिकणार कशी? शरद पवार यांचा मोदींना टोला। देशात कधी झालं नाही तेवढं सूडबुद्धीचं राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि पेन ड्राईव्हची संस्कृती महाराष्ट्राला शोभणारी नाही। सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना टोला। काँग्रेस नाही तर देश धोक्यात, काँग्रेस घर पेटवत नाही तर घर विझवण्याचं काम करते। महागाईच्या विरोधात 31 मार्च पासून देशभरात आंदोलनाची हाक। असले सिनेमे काढून पायात साप सोडण्याचं काम, ते एकमेकांमध्ये बेकी निर्माण करतात। काश्मीर फाईल्सच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांची भाजपवर टीका। अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या अनावरणावरून सांगलीत वाद, ड्रोनच्या माध्यमातून उद्घाटन केल्याचा गोपीचंद पडळकर यांचा दावा। एकदाच मंत्री झालो म्हणून जनतेला विसरणार नाही, धनंजय मुंडे यांचा पंकजांना अप्रत्यक्ष टोला। परळीकरांच्या ऋणातून कधीही उतरणार नसल्याचं भावनिक वक्तव्य। उधारी मागितली म्हणून चायनीज विक्रेत्यावर गुंडांचा तलवारीनं हल्ला, उल्हासनगरमधल्या घटनेनं खळबळ। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या जबरदस्त टीकेची। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर पुन्हा एकदा टीका केली। अशा चित्रपटांमुळे देशाची एकसंधता नष्ट होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। ते पुण्यात बोलत होते। एवढंच नाही तर समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे चित्रपट उत्तम असल्याचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर देशाची एकसंधता टिकणार कशी, असा थेट हल्ला त्यांनी चढवला। काश्मीर फाईल सिनेमा ही द्वेष पसरवण्याची मोहीम असल्याचा आरोपही त्यांनी केला। खरंच काँग्रेसवर टीका झाली, ही करण्याची भूमिका घेतली गेली। त्यावर आधारित एक सिनेमा आला आणि त्या सिनेमामधून मन जोडण्याच्या ऐवजी मन विचलित कशी होतील, अंतर कसं वाढेल, विद्वेष कसा वाढेल, या प्रकारची मांडणी केलेली होती। आणि ज्या वेळेला समाजामध्ये विद्वेष वाढवण्याच्या संबंधीची भूमिका कुणी मांडत असेल आणि ती भूमिका ज्या चित्रपटात सांगितली गेली। दरम्यान हल्ली विरोधक विधानसभा सुरू असताना काश्मीर फाईल्स बघायला गेले होते। सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर 9 नंतर सुद्धा जाता आलं असतं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय। असे सिनेमे काढून पायामध्ये साप सोडण्याचं काम केलं जातं, असा थेट आरोप सुद्धा जयंत पाटील यांनी केला।
अशा चित्रपटांपासून सावध राहिलं पाहिजे असं मतही त्यांनी मांडलं. मी विक्रमदादांना विनंती करतो की त्यांनी परंतु हा वाढदिवस एका अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने जुळून आला. म्हणजे याच्या अगोदर आम्ही खूपदा प्रयत्न केला बापूंचा वाढदिवस पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते एकाच मंचावर होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केंद्रावर टीका केली आहे. केंद्र सरकार आणि राज्यातला विरोधी पक्ष हे महागाई लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे पेनड्राईव्ह प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी पेनड्राईव्ह हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं प्रकरण असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मला असं वाटतं की हे जे आरोप प्रत्यारोप सातत्याने म्हणजे केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष हे करतंय, याचं कारण ते महागाईपासून लपतायत असं मला वाटायला लागलंय. कारण का महागाईचा एवढा मोठा आव्हान किंवा रशियामध्ये चाललंय, आपली मुलं परत आलेली आहेत, मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं पुढे काय होणार, असे खूप गंभीर प्रश्न आणि आव्हानं आपल्या समोर असताना हे थातूरमातूर आजकाल जे आरोप आणि ते काय म्हणतात आजकाल पेनड्राईव्ह हे जे नवीन फॅड निघालंय हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणार आहे. मला असं वाटतं काळाची गरज, देश अजून पुढे कसा जाईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. सांगलीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरून चांगलाच राजकीय राडा झाला. पोलिसांचे आदेश झुगारून देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्मारक गाठलं आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं पुष्पवृष्टी करून अनावरण केलं असा दावा केला. सांगलीमध्ये झालेला हा राजकीय राडा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या 2 एप्रिलला अहिल्यादेवी स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. पण त्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्धार करत आंदोलन पुकारलं. पोलिसांनी लावलेली संचारबंदी झुगारून देत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्मारकाच्या दिशेने कूच केली. कधी ढोल वाजवत तर कधी रस्त्यावर ठाण मांडत शेकडो कार्यकर्ते पुढे सरसावले. मध्येच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. पण पोलिसांचे आदेश झुगारत पडळकर आणि खोत यांनी सूतगिरणी परिसर गाठला. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खेचाखेची सुरू असताना ड्रोनच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पडळकर तसंच खोत यांनी या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा केला. सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल युगामध्ये ड्रोनच्या साहाय्यानं गुलाबाची फुलं अहिल्यादेवीच्या स्मारकावरती पुष्पार्पण करून हा लोकार्पण सोहळा दिमागात थाटामाटात पार पडलाय. समाजातल्या धनगराच्या लेकरांनी आणि मायमाऊल्यांनी पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मला आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजाचा मावळा ही माती शिवाजी महाराजांच्या आहे, त्या मावळ्याला गनिमा कावा कसा असतो ते माहिती आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरून गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना राष्ट्रवादीनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांच्यावर पडळकरांनी केलेले आरोप आणि सांगलीतली संचारबंदी यासह विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण होणं हे अतिशय उचित आहे आणि त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. बाकीचे राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. 144 कलम आणि काय 144 कलम अप टू सेकंड म्हणजे 2 तारखेला सकाळी 10 पर्यंत. का तर 2 तारखेला सकाळी 10 नंतर पवार साहेब येणार. लावायचं तर 144 लावा ना 15 दिवस तुम्ही. 2 तारखेचा कार्यक्रम पण होऊ देऊ नका. हे सगळं जे चाललंय ना, पोलीस यंत्रणेला मी इशारा देतो की हे नाही चालणार, फार दिवस नाही चालणार. कालचक्र हे फिरत असतं. एकंदरीतच शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होण्याआधीच
पडळकर आणि खोत यांनी सांगली महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलंय. संचारबंदी असतानाही कार्यकर्ते स्मारक परिसरात घुसल्यानं पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. पण या संपूर्ण प्रकारामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध शरद पवार आणि सरकार हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होणार असंच दिसतंय. याचे आणखीन काय पडसाद उमटतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं लग्न झालं असून राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आणि शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत आहे असा खरपूस टोला सुजय विखे यांनी लगावला. संसार असा आहे महाविकास आघाडीचा की याच्यामध्ये लग्न हे राष्ट्रवादी आणि सेनेचं आहे, बरोबर. राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे की त्यांनी काही मनमानी करावी, त्याला कोणी काही बोलत नाही. शिवसेना एक मूक बायकोसारखी आहे, पण तिला बोलता येत नाही, ती बिचारी मुकी आहे, ती बोलता येत नाही. आणि काँग्रेस हे वराती आहेत की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिनबुलेबर ते जेवायला गेलेत, त्यामुळे त्यांना लाज नाही आहे. त्यांना जेवायला कोणी बोलवलं पण ते जेवणाचं ताट पण सोडा ना. त्यांना हाणलं खाल्लं तर खाली बसून जेवतील, पण ते जेवायचं काय लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. हा नवरा मस्त मजा करतोय आणि मूक बायको बिचारी तिला झालेला त्रास सहन करायचा आहे की हिने जर सवत आणली तर माझं काय, म्हणून ते मूक बायकोची भूमिका होत आहे. असं सगळं संसार आहे. ते संक्षिप्तमध्ये सांगतो महाराष्ट्रात जे चाललंय ते. हा गरिबांचा टॅक्स भरलेला पैसा होता जो गरिबांसाठी वापरला जाऊ शकत होता, तर आज त्याचा पैशाचा गैरवापर केला असेल तर ज्याचं मन साफ आहे त्यांनी भीतीच बाळगू नये. शेवटी न्यायालय आहे, कागद आहेत, पुरावे आहेत. जर एखाद्याने चोरी केलीच नसेल तर मग त्यांनी घाबरायचं काही कारणच नाही. मला एक गोष्ट कळत नाही का प्रत्येकजण रोज टी व्हीवर येतो आणि बोलतो. टी व्हीवर बोलू नका ना येऊन, तुम्ही सांगा हे आमचे कागदपत्र, आम्ही स्वच्छ आहोत. एक तरी मंत्री त्यांचं कागदपत्र साजरे करू शकतो का? नाही. ईडीची कारवाई होते, ईडीची कारवाई. अरे बाबा तुम्ही आता चोऱ्या केल्या असतील तर तुम्हाला धरायचं पण नाही, असा तर नियम नाही आहे ना. आणि मोदी साहेबांनी अगोदरच म्हटलं होतं की मैं भी चौकीदार हूँ. तर चौकीदारचं तर काम आहे घर सुरक्षित ठेवायचं आणि देश हे पंतप्रधानांचं घर आहे आणि ते चौकीदार या नात्याने सगळ्या चोरांना पकडतील. आपल्याच भागामध्ये म्हणजे परळीकरांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे काहीसे भावूक झाले. गेल्या 20 वर्षांपासून परळीकरांची मी सेवा करतोय आणि त्यामुळे आज मी आमदार आणि राज्याचा मंत्री झालोय असं मुंडे यांनी नमूद केलं. एकदाचा मंत्री झालो म्हणून मी आता जनतेला कसा विसरेन असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना सुद्धा टोला लगावला. पिवळं होतं, पिवळ्या प्रमाणात नुसतं राशन कार्ड नवीन हातात टेकवायचं म्हणून नाही, याच्यापासून तुम्हाला ज्या ज्या गोष्टीचा लाभ द्यायचा ते लाभ देण्याचं वचन सुद्धा आजच्या कार्यक्रमातून. शेवटी कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमचा जन्म गरीबातल्या गरीब माणसाला त्याची सेवा करण्यासाठी झाला आणि आपण सेवा करत गेलं तर त्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं डॉक्टर आपल्याला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपूर या त्यांच्याच मतदारसंघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. एका कार्यक्रमाच्या दरम्यान ते स्टेजवर चढत असतानाच तरुणानं नितीश कुमार यांच्यावर मागून येऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळेला नितीश कुमार यांच्या अंगरक्षकांनी वेळीच या तरुणाला रोखलं. नितीश कुमार यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हा तरुण बख्तियारपूरमध्येच राहणारा असून सोन्या चांदीच्या त्याची दुकानं असल्याचं कळतं, पण हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, पण पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे त्याची पुष्टी केलेली नाही. नितीश कुमार यांच्या मागोमाग हा तरुण मंचावर चढताना दिसतो आणि त्यानंतर हल्ल्याचा प्रयत्न करताना दिसतो. बातमी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची. सलग पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अल्पशी का होईना पण वाढ झाली.
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज जाहीर करतात. डिझेलमध्ये 58 पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलमध्ये 53 पैशांनी वाढ झाली. 6 दिवसातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची ही 5वी वेळ आहे. दररोज सकाळी 6 वाजता नव्यानं दर जाहीर होत असतात. या नव्या दरानुसार मुंबईचा जर का विचार केला तर मुंबईत पेट्रोल 113 रुपये लिटर तर डिझेल 98.13 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 108 रुपये, कोलकात्यामध्ये पेट्रोल 104 रुपये, पेट्रोलला भरपूर वाढत चालला आता, कारण आपल्याला परवडणार नाही. आपली एवढा पगार तर पाहिजे पेट्रोल वाढला तर. त्याच्यामुळे थोडा पेट्रोल लिमिटमध्ये यायला पाहिजे. पेट्रोल नेहमीच वाढतंय. आता इलेक्शन संपले लगेच वाढायला चालू केलं. इलेक्शनच्या पूर्वी बरोबर 110 किती दिवस होतं, आता लगेच 110च्या नंतर वाढतंय. दिवसाला 1 रुपया वाढतोय. काय करू शकत नाही गव्हर्नमेंट, पण काय नाही, काय सगळं आंधळा कारभार आहे. केंद्र सरकार राज्य सरकार दोघांनी केलं पाहिजे. असं नाही की राज्य सरकारने केंद्र सरकारला म्हटलं पाहिजे, केंद्र सरकारने राज्य सरकार, दोघांनी काहीतरी मिळून व्यवस्थित एक हे केलं पाहिजे. बाकी सगळं गोव्याला एवढं कमी आहे आणि आपल्याकडे एवढं जास्त. वळूयात पुढच्या बातमीकडे. 1 एप्रिलपासून अनेक प्रकारचे बदल होत आहेत. या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रातले हे बदल बँकेचे ग्राहक, करदाते, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. काय काय बदल आहेत आपण नजर टाकूयात. प्रामुख्यानं सुरुवात करूयात आपण सिलेंडरपासून. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे. त्याच्यात स्वाभाविकपणे वाढ झालेली आहे आणि या गॅसच्या किमतीतला जी वाढ आहे तर ती लक्षणीय आहे. PFच्या खात्यावर सुद्धा आता आयकर आकारला जाणार आहे. या संदर्भातली घोषणा आधीच सरकारनं केली होती. EPFच्या खात्यात 2.5 लाखांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त जर का पैसे असतील तर त्यावर कर भरावा लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या GPFमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा ही 5 लाख असणार आहे. त्यामुळे PFमध्ये तुम्हाला असं वाटलं होतं की आत्तापर्यंत कर नाही, पण आता त्यावरही कर लागेल. पोस्ट ऑफिसच्या संदर्भातल्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. स्मॉल सेव्हिंग योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे प्रामुख्यानं बदल आहेत. सगळ्यात जास्त पोस्टाच्या ज्या स्कीम आहेत स्मॉल सेव्हिंगच्या त्याच लोकप्रिय आहेत. व्याजाचे पैसे रोखीनं घेऊ शकणार नाही असं आता स्पष्ट केलं आहे. ते बँकेत जमा करावे लागतील. बचत खातं लिंक केल्यानंतर व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील. ते विड्रॉ करून म्हणजे खात्यात काउंटरवर जाऊन तुम्हाला हातात पैसे मिळणार नाहीत तर ते खात्यात जमा होतील. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यात वेगवेगळे बदल करण्यात आलेत आणि हे सगळे आता 1 तारखेपासून लागू असणार आहेत. त्यामुळे तयारी लागा बदलाच्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. काल आणि आज सकाळपासून म्हणजे शनिवार रविवारमध्ये मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत आहेत तर काही भागामध्ये उष्णतेचा चटका जाणवतोय. गुजरातसह हिमाचलमध्ये काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आहे. मार्च अखेरीस विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेश इथे सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढतोय. पुढच्या 5 दिवसात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. आता एक वेगळी बातमी. रद्दीचा भाव गेल्या काही महिन्यात अचानक वधारला असून कोरोनापूर्व काळापेक्षाही तो दुप्पट झाला आहे. जुन्या वृत्तपत्रांच्या रद्दीला सध्या मुंबईत प्रत्येक किलोमागे 25 ते 26 रुपये इतका भाव मिळतोय. हा भाव प्रत्येक ठिकाणी 1-2 रुपयांनी कमी जास्त आहे, पण रद्दीचा भाव मात्र वाढला आहे. कोरोनापूर्व काळात हा दर 13 ते 16 रुपयाच्या दरम्यान होता, मात्र हा दर अचानकपणे वाढला आहे आणि 25 ते 26 रुपये इतका झाला आहे. तिकडे चीनमध्ये अद्यापही प्रवासबंदी असल्यानं इथल्या विद्यापीठात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अजूनही ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. मात्र अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्यांची पदवी ग्राह्य धरली जाणार नाही तशा संदर्भातलं परिपत्रक UGCनं आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं काढलं आहे.
पूर्व परवानगीशिवाय ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून मिळवलेली पदवी ग्राह्य धरली जाणार नाही असं स्पष्टपणे या परिपत्रकात नोंदवण्यात आलंय. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जे चीनमधल्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत त्यांना इथून पुढच्या काळात किंवा जोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तोपर्यंत विद्यापीठाची निवड करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. साताऱ्यातल्या भिलारनंतर आता महाराष्ट्रातल्या आणखीन 4 गावांना पुस्तकांचं गाव असा मान मिळणार आहे. महाराष्ट्रातील औदुंबर, मराठवाड्यातील वेरूळ, विदर्भातील नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभुर्ले ही ती 4 ठिकाणं आहेत. वेल्समधील पुस्तकांचं गाव या संकल्पनेच्या धर्तीवरती ही योजना अंमलात आणली जाईल. या अंतर्गत गावात प्रत्येक प्रकारचं साहित्य, मग कथा, कादंबरी, आत्मचरित्र, ऐतिहासिक ग्रंथ, मुलांसाठीचे ग्रंथ, वैचारिक लेखन अशा सुसज्ज अशा भव्यदिव्य दालनांची उभारणी इथे केली जाणार आहे. यातून मराठी भाषा साहित्याचं जतन, प्रसार आणि प्रचार यासोबतच पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल असं बोललं जात आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील BKC स्थानकाची निविदा काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पाचं मुंबईतलं काम रखडलंय. याचा फटका MMRDAच्या महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्रकल्पाला बसलाय. वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं भूमिगत स्थानक उभारण्यात येणार असून त्यावरती आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्याचं नियोजन होतं. मात्र बुलेट ट्रेन स्थानक रखडल्यानं सेवा केंद्राला सुद्धा आता विलंब होणार आहे. त्यामुळे हा विलंब किती होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. वित्तीय केंद्र जर का वेळेत झालं तर त्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी या मार्गी लागू शकतात. पण बुलेट ट्रेनसोबत हाही विषय आता लांबणीवर पडला आहे. साधारणपणे साप पाहिला ना की कोणाचाही भीतीने थरकाप उडतो. मात्र चिमुरड्यांचा सापासोबत खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. अक्षरशः दोरी फिरवावी तशा पद्धतीने काही चिमुकले सापाला फिरवत आहेत. अतिशय धीट मुलं आहेत ही. रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला पाहून 2 लहान मुलं सापाकडे धाव घेतात. त्यातला एक मुलगा सापाला सहजरित्या पकडतो आणि उभा राहतो. त्याच्या शेजारी असलेला मुलगा सुद्धा सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र साप त्याच्या हातातून निसटतो. केवळ दैव बलवत्तर म्हणून साप पकडण्याचा हा खेळ या चिमुरड्यांच्या अंगाशी आला नाही. पण हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जरा सांभाळून असले खेळ करू नका. बातमी आहे केरळमधून. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केरळच्या कोझिकोडे इथे बेपोर बीचवर तरंगता पूल उभारण्यात आला आहे आणि या फ्लोटिंग ब्रिज हाय डेन्सिटी पॉलिथिन ब्लॉकचा वापर करून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राच्या मध्यभागी पुलावर उभ्या असलेल्या लोकांना तरंगण्याचा अनोखा अनुभव घेता येतो. 100 मीटर लांब आणि 3 मीटर रुंदीच्या या पुलावर लाईफ जॅकेट घातलेल्या 50 जणांनाच एका वेळेला उभं राहण्याची परवानगी आहे. पूल तयार करताना त्यावर 7 किलो वजनाचे 1300 HDP ब्लॉक वापरले गेलेत. हे ब्लॉक आवश्यकतेनुसार हलवता येतात, तसंच पटकन जोडले जाऊ शकतात. याआधी कॅरेबियन द्वीपसमूह, अमेरिका आणि दुबईत अशा प्रकारच्या फ्लोटिंग पुलाचा प्रयोग करण्यात आला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.